थेट जाणार आहोत दादरमध्ये, ज्या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव जो आहे तो साजरा होताना आपल्याला बघायला मिळतोय। कोर्टाने जी मर्यादा घालून दिलेली आहे त्या कोर्टाच्या मर्यादेचा, कोर्टाच्या निर्णयाचा निषेध केला जातोय। दादर पश्चिमची ही दृश्य आहेत। जय हनुमान हे गोविंदा पथक जे आहे त्यांनी थेट जमिनीवर झोपून 9 थर रचले आणि या निर्णयाचा निषेध केला। 20 फुटांची मर्यादा आहे कोर्टाची आणि त्याचा संमिश्र जो आहे तो प्रतिसाद आज बघायला मिळतोय। काही ठिकाणी नियमांचं पालन होत आहे तर काही ठिकाणी निषेध केला जातोय। दादर पश्चिम भागातली दृश्य, जय हनुमान पथक आहे जे गोविंदा मंडळ आहे ते हंडी फोडायला निघाले, मात्र त्यांनी त्यावेळी या गोविंदा संदर्भातल्या निर्णयाचा, कोर्टाच्या निर्णयाचा झोपून निषेध केला। झोपून त्यांनी 9 थर लावले आणि अशा प्रकारे निषेध केला। त्याची ही दृश्य अगदी काही क्षणातली पूर्वीची ही दृश्य। थेट दादरमधून आपण बघताय सगळे गोविंदा जमिनीवर झोपले आणि या निर्णयाचा त्यांनी निषेध केला। वरती थरावर थर असताना जसे 3 एक्के लावले जातात तसे झोपून देखील हे 3 एक्के लावले गेले। 4 एक्के आहेत किंबहुना आणि त्याच्या खाली देखील थर आहेत। झोपून अशा प्रकारे या दहीहंडीचा निर्णय जो झालाय 20 फुटांचा, त्याचा निषेध दादरमध्ये करण्यात आला। अविनाश जेगसकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अविनाश, काय स्थिती आहे त्या ठिकाणची, कसा झालाय हा निषेध आणि आत्ताचे हनुमान पथक जे आहे त्याने नेमकं पुढे काय ठरवलंय, पुढे कशा प्रकारे ते हंडी फोडायला जाणार आहेत? अश्विन, तू पाहू शकतो सगळी विज्युअल सगळीकडे, म्हणजे आपले प्रेक्षकही पाहू शकतात की ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला त्याला अनेक गोविंदा पथक त्याचा निषेध कुठल्या ना कुठल्या मार्गाने करतायत। त्यातलाच ही दादर वेस्ट भागात दरवर्षी तिकडे हंडी उभारली जाते। मोठी हंडी असते, म्हणजे 50 ते 60 वर्षापूर्वीपासून तिकडे हंडी उभारल्या जातात। सगळे मानाचे संघ आहेत, मंडळ आहेत, ते तिकडे येतात। एक प्रतिकात्मक निषेध म्हणून त्यांनी ही झोपून थर, हे 9 थर लावलेले आहेत, ज्याने एक प्रकारे त्यांचा निषेध त्यांना व्यक्त करावा वाटत असेल त्यासाठी त्यांनी हा असा थर लावला असेल। अशाच प्रकारे बऱ्याच ठिकाणी गोविंदा मंडळ आहेत ते निषेध करतायत। जसं की जोगेश्वरीमध्ये थोड्या वेळापूर्वी डोळ्याला पट्टी लावून, काळी पट्टी लावून त्यांनी 4 थर उभारलेले होते। म्हणजे एक प्रकारे आनंद, आणि त्याचाही ते आनंद घेतात। एक अश्विन सांगायचं गेलं त्यातही ते आनंद घेतात। एक प्रकारे प्रतिकात्मक निषेध आणि त्यातली मजा ती घेऊन ही गोविंदा मंडळ उत्साहपणे हा गोविंदा साजरा करतात। अविनाश, हे पथक जसं आपण बघतोय यांनी झोपून हा निषेध केलेला आहे, मात्र पुढे दहीहंडी फोडण्यासाठी ही मंडळी निघणार आहेत आणि जर 20 फुटाच्या वरची हंडी असेल तर ही मंडळ ती हंडी फोडणार का, त्या संदर्भात तुझं काही बोलणं झालंय त्यांच्याशी? एक तर अंदाज आपण बांधलात की हे जे जय हनुमान मित्र मंडळ हे मुंबईतलं जुन्या मंडळापैकी एक मंडळ मानलं जातं। त्यासोबत त्यांनी जी ज्या ह्याच्या जो निषेध केलेला आहे त्याच्यावरून एक अंदाजा देतो की ते पुढे हंडी तर फोडायला जातीलच, पण ते कोर्टाच्या नियमाचं पालनही करतात असं दिसतंय। तर त्यांना खरंच उभी करायची असते तर त्यांनी सहज 9 थर सहज लावले असते, कारण या मंडळाची जी ख्याती आहे हनुमान मंडळाची, ते आरामात 8 थराच्या वरती ते लावू शकतात। एक प्रतिमात्मक निषेध म्हणून त्यांनी केलेला आहे। सध्या तरी चित्र एवढं दिसतं। अविनाश, या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेतच राहू, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दादरमधली ही दृश्य, न्यायालयाचा जो निर्णय आलेला 20 फुटांचा त्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून या मंडळाने झोपून 9 थर लावलेले आहेत। एक जय हनुमान पथक हे मुंबईतल्या जुन्या मंडळांपैकी आहे जे मोठे थर लावतं आणि ठिकठिकाणी हंडी फोडायला जात असतं। जुनी परंपरा आहे ही, मात्र आता यावेळी जो निर्णय आला आहे न्यायालयाचा त्याचा निषेध करण्यासाठी वेगवेगळ्या मंडळांनी वेगवेगळे पर्याय या ठिकाणी दिलेले दिसत आहेत। जोगेश्वरीत आपण बघितलं काही वेळापूर्वी डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि आता या ठिकाणी झोपून या निर्णयाचा निषेध होता।